तर याचं उदाहरण असेल तर आमचे पाटील आणि सहस्त्रबुद्धे सर. धन्यवाद. सामना रंगणार पाली वर्सेस शेरे. या विभागाचा जवळचाच संघ म्हणजे शेरे. माझे सहकारी समालोचक जगदीश तारमळे यांच्या गावचा संघ. नक्कीच शुभेच्छा त्यांच्याकडून आलेल्या आहेत. जगदीश तारमळे आणि प्रकाश डोंगरे शिवसैनिक या विभागाचे, त्यांच्याकडून सुद्धा शेरे संघ आपल्याला लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. संघाचे पाठीराखे मात्र या ठिकाणी उपस्थित शेरे संघाचे. पाहायला गेलं तर 4 षटकांचा होणारा सामना असेल. 4 षटकामध्ये पहिले धावसंख्या उभी करायचे. पाली संघाला टॉस विन झाला मात्र वाटतं शेरे संघ आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आवाज पाली. नक्कीच मला तरी वाटतं मी जेव्हा लहान होतो त्या लहान असताना तिथून मी हा नाव ऐकतो, आवाज पाली. गवी खाडे विद्यालय मैदान या आवाज पाली संघाने गाजवलं एकेकाल. जो विनायक पाली संघाचा डावकुरा फलंदाज. नक्कीच इतिहास सांगला जातो, त्यालाच क्रिकेट असं म्हणतात. आणि माझे परममित्र किशोर मेजर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच क्रिकेटचं वेळ काय असतं, क्रिकेटचं वेळ कसं असावं शिकावत आमचे किशोर मेजर. नक्कीच भारतीय पोलीस दलामध्ये ज्यांची कार्य आपण बघता. चेंडू द्यायचा आहे. पाहायला गेलं तर अंबरजे गावचा हा नियोजन अप्रतिम, देखणं आणि अप्रतिम नियोजन. भव्य दिव्य असं पंचतारांकित व्यासपीठ डीजे कक्ष असेल, आमचं समालोचन कक्ष, यूट्यूब कक्ष आणि माझ्या प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कक्ष, असं नियोजन देखणं आणि अप्रतिम नियोजन या भव्य दिव्य गोल मैदानावर. आपण ही स्पर्धा पाहता. स्पर्धेचा पहिला दिवस, तोच जल्लोष आणि तोच उत्साह. आपण बघतात ही क्रीडा नगरी मी पंढरी या ठिकाणी भरवत आलेले अंबरजे गावकडून. पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळणार. पहिला डाव सामना करण्यासाठी आवाज पाली संघाकडून सलामीची जोडी मैदानात आकाश आणि वासुदेव. पहिले षटक आमच्या समालोचन दिशेच्या समोरून येणार. गोलंदाजाचं नाव दीपेश. षटक क्रमांक पहिलं पाहायला गेलं सांगू इच्छितो की स्लॉगचं पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणतात. 2 षटक फक्त सर्कलच्या बाहेर राहणार, बाकी षटक सर्कलच्या आतमध्ये. कारण हा षटक बोलला म्हणजे पंच टाइम लावायचा आहे. ओके, 20 मिनिटामध्ये 4 षटके टाकायची आहेत. 20 मिनिटानंतर 1 सेकंद जरी झाला तर 2 रनाचा भूदंड इथे मोजावा लागेल. आणि पहिलाच गडी बाद. बॅट काढा घेते एसटी रक्षकाकडे चेंडू जातोय. टीच्या ENG मार्फत ऐकूया सुरेल संगीत. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. कृपया फलंदाज जरा लवकर धावत गेले, आम्हाला सहकार्य होईल. कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा, सर्वांच्या योगदानातून साकार झालेली स्पर्धा धर्मवीर चषक 2019. याची देई याची डोळा पाये या धर्मवीर चषकाचा सोहळा. हा सोहळा मात्र कोणी आणून ठेवला तर अंबरच्या ग्रामस्थांकडून आलेली ही पर्वणी माझ्या तमाम क्रिकेट रसिकांना आपण बघणारा आजच्या दिवसापासून तर रविवारपर्यंत हा जल्लोष. नक्कीच षटक क्रमांक पहिले पाहायला गेलं तर अप्रतिम. पहिला चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवर गडीबाद केला, दुसरा चेंडू निर्धाव. धन्यवाद. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रामजी गोतरणे साहेब, तालुका शहर प्रमुख, मी विनंती करतोय राम पटोळे साहेब आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. सन्माननीय रामजी गोतरणे साहेब यांचं स्वागत व्यासपीठावर होतंय. मी रामजी पटोळे यांना विनंती करणार आपल्या शुभास्ते यांचं स्वागत करत आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ जात असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक. नक्कीच हलकीशी कटकला चेंडू पॉईंटच्या दिशेने. तिथे माझे विकास शेरे मित्र सुद्धा दिसत आहेत, फिल्डिंगवर आपल्याला दिसत आहेत. आणि माझे सहकारी समालोचक सांगायचं झालं जगदीश तारमळे सर यांच्या गावचा संघ. नक्कीच जिथे तिथे शेरे संघ असतो तिथे नक्की जगदीश तारमळे यांची सुद्धा उपस्थिती असते समालोचक म्हणून. आणि नक्की त्यांच्या शुभेच्छा मात्र सार्थ ठरत असतात. परंतु क्रिकेट आहे कुठेतरी अनिश्चिततेचा खेळ सुद्धा मानला जातो. कोणता संघ कधी विजय होईल कधी पराभव होईल हे सांगू शकत नाही. षटक क्रमांक पहिलं पाहायला गेलं तर दीपेश. बघा नावात यश लिहिलेलं आहे. 2 शब्द पाहायला गेले शेवटचे तर यश लिहिलं आहे. यश मात्र दीपेशला आलंय कारण 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद गेला आणि फक्त 1 धाव दिले. असं शेरे संघ
शेरे संघ 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके टाकायचे, याचं भान ठेवा. भूदंड मोजावं लागेल. 2 धाब्याची पॅनल्टी इथे बसेल. षटकातील पुढचे चेंडू. हो, लोअर फुल टॉस होता आणि तो जोसा दीपेशला इथे यशचा दुसरा झटका. धन्यवाद डीजे. आतापर्यंत फक्त धावफलकावर धावा लागल्या ती 1. बघा अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज दीपेशाची. कारण मी म्हटलं होतं नाव दीपेश आहे, शेवटची 2 अक्षरं पाहिली तर यश दडलंय. दीपेशाला यश का आलंय तर 2 गडी बाद तब्बल केलेले आहेत दीपेशानं. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी शेरे संघाकडून. आणि या चेंडूच्या सांगतेनंतर 2 गडी बाद धावफलक 1 या अंकेवर आवाज पाली संघाचं. या षटकात मात्र येणारे 2 चेंडू बाकी. पॉवर प्लेचं पहिलं षटक दीपेशकडून हाताळताना दिसतोय. चला फलंदाज सहकार्य करा, लवकर लवकर पोहोचा. नक्की सुंदर बॉल कोल्हा चेंडू होता. चेंडू मात्र कनेक्ट झालाय. बॅटच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक हजर. 1 धाव नक्की. 2 धावेचा इशारा. 2 धावा येतात. धावफलक 2 ने पुढे जाणार. धाव संख्या 3. आवाजपाली संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलेत. मला माहिती देत आहेत जवळजवळ 6 डावखुरे फलंदाज त्या संघामध्ये आहेत. आवाजपालीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त फलंदाज डावखुरे बघायला मिळणार. नक्की सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक हजर आहे. इथे मात्र झटका झाला असता परंतु नाही. षटक क्रमांक 1 ची सांगता होते. 1 षटकानंतर आवाजपाली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 4. ऐकूया एक सुरेल संगीत डीजे एनजी मार्फत. धन्यवाद डीजे. डीजे एनजी मार्फत मात्र माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होतं. पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिले दीपेश खरोखर अप्रतिम म्हणता येईल. स्लॉगचं पहिले षटक असतं. ही जिद्द, ही मेहनत, हे संघर्ष शेरे संघासाठी चालू आहे. आमच्या व्यासपीठावर मात्र या शेरे विभागाचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाशजी डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. कारण स्वतःच्या गावचा संघ संघाला शुभेच्छा देण्यासाठी, स्वतःच्या डोळ्यातून सामना टिपण्यासाठी इथे आमचे आदरणीय प्रकाशजी डोंगरे साहेब उपस्थित राहिलात. त्याबद्दल आपलं मनस्वी आभार व्यक्त करतोय. येणारे 18 चेंडू राहिल्यात. पहिल्या षटकाची सांगता पाहिली तर अप्रतिम षटक हाताळलं होतं दीपेशानं. 2 गडी बाद 2 खेळाडू कक्षामध्ये पाठवले दीपेशानं. बघूया येणारे 18 चेंडू किती धावा जमा करणार आवाजपाली संघ. बघूया षटकातील पहिला चेंडू षटक क्रमांक 2 मार्गस्थ. हो, क्या बात आहे. सुंदर अप्रतिम गोलंदाजी रुपेश बद्दल बोलायचं झालं तर रुपेश सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत असतो. गोलंदाजी असो, फलंदाजी असतो, अष्टपैलू खेळाडू आहे. तसंच अंडरआर्म मध्ये देखील या खेळाडूचं नाव आपल्याला ऐकायला मिळतं. रुपेशाचा शेरे संघाचा मॅन फ्रॉम शेरे असा रुपेश षटक क्रमांक 2 घेऊन आलाय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव टाकलाय. षटकातील पुढील चेंडू. हो, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणतात. खरोखर सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी असावी. कशी असावी तर त्याचं प्रात्यक्षिक दाखवून देतोय रुपेश. शेरे संघाचा षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात असताना षटक क्रमांक पहिले स्लॉगचं पाहिलं तर दीपेशाला आलेले यश 2 गडी बाद केले होते. 4 धावा दिल्या होत्या. त्यालाच चोख कामगिरी करत असताना जबाबदारी स्वीकारले रुपेशानं. षटक क्रमांक 2 बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश. षटकातील 3रा चेंडू मात्र फलंदाजाला जातोय. हो, फलंदाजा मारण्याचा प्रयत्न असतो. तिथे विकास डोंगरे उभे होते परंतु सुंदर स्लिपच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षण होतं. 1 धावफलकावर येते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 5. 2 गडी बाद 5 अशी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आवाजपाली संघाची. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात असताना खरोखर टिचून गोलंदाजी करतोय शेरे संघ. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आतापर्यंत या मैदानावर आवाजपालीच्या मार्फत आलेला नाहीये.
षटकातील पुढे चेंडू. हो क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली होती आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकला रुपेशानं. ज्याप्रमाणे कामगिरी आपण दिपेशाची पाहिली, स्लॉगचं पहिलं षटक हाताळलं होतं त्याचप्रमाणे कामगिरी करतो रुपेश. कारण दोघांचं अक्षर पाहायला गेलं शेवटचे 2 अक्षर यश दडलंय. दोघांना यश मात्र या गोलंदाजी मार्फत येत आहे. षटकातील पुढे चेंडू. नक्कीच चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. तिथे क्षेत्ररक्षक विकास डोंगरे तिथे येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघूया तिथे चांगली थ्रोपैकी सुद्धा, परंतु मला वाटतंय नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावर लागतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आवाजपाली संघाची 2 गडी बाद 7. षटकातील मात्र उर्वरित शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील. सन्माननीय पुंडलिक मात्र मित्रमंडळ व शिवसेना व युवासेना अंबर्जे यांच्या संयोजनातून, यांच्या संकल्पनेतून साकार झालेला चषक तर धर्मवीर चषक 2019. आज मात्र दिवस क्रमांक पाहिलाय. तोच जल्लोष, तोच उत्साह माझ्या सर्व या खेळाडूंमध्ये, क्रिकेट रसिकांमध्ये आणि माझ्या मान्यवरांमध्ये इथे दिसतोय. फक्त पूर्ण आयुष्य वेचलंय या 4 अक्षरासाठी, ते म्हणजे धर्मवीर. त्या धर्मवीर आनंद दिघेंच्या नावानं मानवंदना, त्यांच्या स्मृतीला आठवणी देण्यासाठी या चषकाचं आयोजन या भव्य दिव्य गोल मैदानावर करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे धर्मवीर चषक 2019. जाऊया मैदानाकडे. षटकातील शेवटचा चेंडू. अप्रतिम चेंडू टाकला होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. षटक क्रमांक 2ची सांगता समाप्ती. 2 षटकानंतर आवाजपाली संघ धावफलक 2 गडी बाद 7. ऐकूया एक सुरेल DJ यांची मार्फत संकेत. धन्यवाद DJ. षटक क्रमांक 2ची सांगता समाप्ती पाहिली असेल तर धावफलक पाहायला गेलं तर समाधानकारक म्हणता येईल. फक्त 7 धावा धावफलकावर. आवाजपाली संघ आपल्याला जर विजय संपादन करायचं असेल तर आपल्याला मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. कारण रुपेश सारखा फलंदाज, विकास डोंगरे सारखा घातक फलंदाज शर्यत संघामध्ये आपल्याला दिसणार आहे. बघू येणार 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करणार आवाजपाली संघ. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात आहे. षटक 3 घेऊन आलाय मयूर. पाहायला गेलं तर पहिला चेंडू नक्कीच एसटीच्या बाहेर. वाईट चेंडू अवांतर धावफलक या धावसंख्येने पुढे जात आहे. धावफलक धावसंख्येवर 8 या आकड्यावर. आवाजपाली संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा मात्र वाटतंय भरकडतोय इथे मयूरचं तालतंत्र कुठेतरी जात आहे. पंचांचा इशारा. वाईट चेंडू अवांतर धाव म्हणतात. बॅक टू बॅक 2 वाईड. का जे रुपेश आणि दीपेशची गोलंदाजी पाहिली तर एकही वाईड आला नव्हता दोघांच्या गोलंदाजीमध्ये. मात्र मयूर याने बॅक टू बॅक 2 वाईड टाकले. या 2 वाईडच्या मदतीने धावसंख्या कुठेतरी पुढे नेले 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात असताना शेरे वर्सेस चाललेला आवाजपाली संघ. 2 संघाच्या दरम्यान चाललेला सामना आहे. आता मात्र फलंदाजाला इथे यश आहे. चेंडू फिरकावून दिलाय. शॉर्ट फाईन लेगला. चेंडू फरार. 6 धावा DJ यांचे. धन्यवाद DJ. नक्कीच ओढ लागली मला गमावले ओढ लागली.
एकविरेची तमाम इथे एकविरा भक्त उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या गाण्यानं त्यांचं मंत्रमुग्ध झाले असाल. चेंडू जायचा आहे, स्वयंसेवक जरा सीमा बाउंड्रीचा ताबा घ्या, सहकार्य करा. जुना चेंडू जायचा आहे, जुना बॉल. ओढ लागली मला गा मावले, नक्कीच तशीच ओढ माझ्या या क्रिकेट रसिकांना लागली होती का कधी एकदा धर्मवीर चषक 2019ची सुरुवात या अंबरजामध्ये होते आणि तोच दिवस आज मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. धर्मवीर चषक 2019 मध्ये षटक क्रमांक 2 ची सांगता नंतर आपण पाहिलं तर मयूर इथे मागणा ठरतोय, कारण दीपेश आणि रुपेश खरोखर अप्रतिम गोलंदाजी केली होती. मयूरला मात्र पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट आणि नंतर त्या चेंडूवर प्रहार केला फलंदाज संजोग यानं प्रहार केला, चेंडू भिरकावून दिला, शॉर्ट फाईन लेगला 6 धावेसाठी. नक्कीच आता कुठेतरी धावफलक सहजते, धावसंख्येला कुठेतरी गती आणि दिशा मिळते. धावसंख्या झाली ती 15. या धावसंख्येवर धावफलक आता मात्र आवाज पाळी संघ या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे नेली. षटकातील पुढे चेंडू मारण्याचा प्रयत्न सफल, मात्र मयूर इथे यशस्वी होतोय, कारण फलंदाजाला बीट करतोय. निर्धाव चेंडू यष्टी रक्षकाकडे चेंडू जातोय. या निर्धाव चेंडूची सांगता पाहिली तर धावफलक मात्र पुन्हा एकदा स्थिर 15 या धावसंख्येवर. 2 गडी बाद आवाज पाळी संघ धावफलक. षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात असताना सुंदर फटका, कार्पेट शॉट नक्कीच येतो. एक धाव निश्चित पूर्ण, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न असेल तिथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण होतात. मार्गक्रमण करतायत आवाज पाली संघ, एकेर दुहेरी धाव आणि नंतर मात्र पाहिलं तर संजोगच्या बॅटमधून पहिला षटकार या सामन्यामध्ये आवाज पालीच्या कडून पाहायला गेलं तर या 2 धावेच्या मदतीने धाव पुन्हा पुढे जाते. धावसंख्या 17. वन बाउट चेंडू पुन्हा एकदा फरार. 4 धावेसाठी शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातो. धन्यवाद. पाहायला गेला तर संजो खरोखर अप्रतिम कामगिरी करतो आपल्या संघासाठी. जेव्हा 2 षटकाची सांगता आपण पाहिली होती तर धावफलक फक्त 7 या धावसंख्येवर होतं, तर मयूर याला तब्बल मंत्र वाटतं 14 धावा तब्बल कुठल्यात मयूर याला येणारे 4 चेंडू मध्ये. 2 चेंडू बाकी या षटकातील. पुन्हा एकदा संयोजनाचा चेंडू हवे त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक रुपेश तिथे आणि रुपेश याला मात्र यश येत आहे. गोलंदाज मयूर याला यश येत आहे, झटका बसतोय. 3 गडी बाद धावसंख्या 21. डीजे नवीन फलंदाज झालाय तो हनुमान. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. नक्कीच चेंडू मात्र विकेटच्या थोडा बाहेर होता. व्हाईट चेंडू, पंचांचा इशारा आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचतोय. अवांतर धावाच्या मदतीने धाव संख्या 22 या धावसंख्येवर मयूर कुठेतरी महागडा ठरतोय, कारण 2 षटकाची सांगता पाहिली होती तर फक्त 7 धावा होत्या. तब्बल 22 धावा म्हणजे 15 धावा कुठल्या मयूर याला येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू बाकी. हो, क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त. 4था झटका.
नक्कीच का ज्या खेळाडूची अपेक्षा होती, ज्या खेळाडूची वाट माझे प्रेक्षक बघत होते, तो म्हणजे विनायक पाली आवाज पाली संघाचा. या खेळाडूने सुद्धा क्रिकेट गाजवलेला आहे. अजून सुद्धा क्षमता आणि ताकद आहे त्याच्यामध्ये. चेंडू भिरकावून देण्याची सीमारेषेच्या बाहेर आणि आल्याच विनायकवर मात्र बक्षिसांचा वर्षाव. पाली संघाचे पोलीस पाटील आदरणीय साईनाथजी तरणे साहेब यांच्याकडून त्याला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाणार आहे. विनायक आपल्याला सुवर्ण संधी आहे. पारितोषिक जमा होणार, धावा मात्र जमा होणार. षटकारासाठी पारितोषिक. आता मात्र षटक क्रमांक 4 घेऊन येतो विकास डोंगरे, मॅन फ्रॉम शेरे. नक्की सुंदर काय स्क्वेअर लेगला चेंडू जातोय तिच्या क्षेत्ररक्षक पोहोचतोय काय नाही, मात्र चेंडू फरार. 4 धावेसाठी फटका अप्रतिम होता. डीजे या गाण्याने मात्र माझ्या तमाम एकविरा भक्तांचं मन जिंकलंय. महाराष्ट्राच्या एकविरा भक्ताचं मन जिंकलंय, ते म्हणजे आई तुझं देऊळ. पालघर तर पहिल्या चेंडूवर प्रहार झाला. विकास मात्र कुठेतरी प्रेशरमध्ये येतो, कारण पहिल्या चेंडूवर प्रहार केला. 4 धावेसाठी धावफलक मात्र 4ने पुढे जाते. 26 या धावसंख्येवर. येणारे 5 चेंडू बाकी आहेत. आवाज पाली संघ किती धावा जमा करणार या षटकामध्ये, येणारी वेळ आणि येणारे चेंडू सांगणार. षटकातील पुढे चेंडू ओहो मारण्याचा प्रयत्न असफल. फलंदाज अयशस्वी, गोलंदाज यशस्वी. विकास निर्धाव चेंडूची सांगता होती. 2 चेंडूंचा खेळ संपतोय. षटक क्रमांक 4 अंतिम षटक म्हणता येईल या पहिल्या डावाचं. ओहो यॉर्करला गेला चेंडू होता. चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. चांगली थ्रोपैकी सुद्धा, परंतु नाही. 2 धावा येतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आवाज पाली संघाची धावफलक मात्र 2ने पुढे जाते. 28 या धावसंख्येवर. धावफलक पाहायला गेला तर आता मात्र कुठेतरी पुढे जात आहे. कुठेतरी दिशा आणि दर्शकाचं काम करतोय, तो म्हणजे फलंदाज हनुमान. आणि बाद. आवाज पाली संघाचा विनायक बाद झाला आणि आमचे पोलीस पाटील मात्र नाराज झाले, कारण साईनाथजी तरणे साहेब यांनी लावलेलं बक्षिसाचं मात्र खातं न खोलताच विनायक मध्ये तंबूत परत पडतोय. पाहायला गेलं तर षटक क्रमांक 4 मार्ग जात असताना विकास सुद्धा अप्रतिम कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी फक्त चौकारानंतर दुहेरी धाव आली होती आणि एक गडी बाद केला विनायकच्या रूपानं. मोठा गडी बाद केला धावबादच्या रूपानं. धावफलक 28 या धावसंख्येवर. या षटकातील मात्र येणारे फक्त शेवटचे 2 चेंडू बाकी. चला फलंदाज जर धावत गेल तर आम्हाला सहकार्य होईल. चला धावत जायचे फलंदाज. 28 धावा. नक्कीच आमचे सहकारी समालोचक जगदीश तारमळे व्यासपीठावर बसलेत, चिंतेत असतील. आपला संघ कधी विजय होणार हेच त्यांच्या मनात चाललेलं असेल, परंतु अनिश्चित खेळ, क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. कोणता संघ कधी विजय होईल सांगू शकत नाही. पाहायला गेलं तर अप्रतिम कामगिरी गोलंदाजीने इथे केलेली आहे. फक्त मयूर मागडा ठरला होता. षटक क्रमांक 3 मागडं ठरलं होतं. पहिले षटक दीपेश फक्त 4 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक रुपेश फक्त 3 धावा दिल्या होत्या. मात्र मयूर मागडा ठरला होता. अप्रतिम कामगिरी विकासची सुद्धा. षटकातील 5वा चेंडू. सुंदर चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः आणि सुंदर झेल, अप्रतिम झेल. खरोखरच मानावं तेवढं कौतुक. थोडं विकासाचा झटका बसतोय. डीजे जरा एक सुरेल संगीत द्यायचं आहे. चला फलंदाज लवकर. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू बाकी आहे सामन्यातील पहिल्या इनिंगचा. पाहायला गेला मी म्हटलं होतं खरखर अप्रतिम गोलंदाजी कशी असावी, तर शेरे संघाकडून बघायला मिळाली. कारण पहिले षटक अप्रतिम, दुसरं षटक अप्रतिम, तिसरं षटक मात्र थोडं मागडं ठरलं होतं आणि नंतर चोख उत्तर दिलं विकासानं. 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आणि फक्त 6 धावा दिल्यात. षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सुंदर चेंडू खाली
क्षेत्ररक्षक नक्कीच तिथे येतोय आणि झेलबाद पुढील झटका बसतोय. विकास मात्र हॅट्रिक संपादन करतोय. या धर्मवीर चषक 2019 मधील हॅट्रिक पूर्ण करतो विकास डोंगरे. अभिनंदन आणि कौतुक. ऐकूया विकासच्या स्वागतासाठी एक सुरेल संगीत. धन्यवाद डीजे. शेळी संघाचे कर्णधार आणि किरवली संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. चला लवकर. किरवली संघ आपले संघनायक आणि शेळी संघ आपले संघनायक नाणेफेकीसाठी यायसाठी. 24 चेंडू आणि विजयासाठी राहिल्यात त्या 29 धावा. थोडं सोपं आणि थोडं कठीण आव्हान करून ठेवलंय शेरी संघासाठी. बघूया 24 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य पार करायचंय 4 षटकामध्ये. 24 चेंडू आणि आवाजपाली संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा एक सुरेल संगीत धर्मवीर चषक 2019 मध्ये. डीजे एनजी. शेळी संघ चला लवकर आपला कर्णधार. धन्यवाद डीजे. शेळी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. साई स्पोर्ट किरवली संघ शेळी संघ आपल्याला विनंती आहे लवकर लवकर टॉस साठी यायचं नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी आपल्याला विनंती करतो. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज. आवाजपाली संघ चला क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. पांघरावायचं आहे क्षेत्ररक्षण. सहकार्य करा विनायक आणि पंच आपली जबाबदारी पार पाडायची. धन्यवाद. शेळी संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. साई स्पोर्ट किरवली संघाचे कर्णधार आलेले आहेत. आयोजकांना विनंती आहे नाणेफेकी करून घ्यायची आहे. धन्यवाद. अंबाजी ग्रामपंचायत सदस्य किरणजी पटोल साहेब यांच्या शुभास्ते यापूर्वी सामन्याची नाणेफेकी होती आहे. शेळी वर्सेस साई स्पोर्ट किरवली या दोन संघाची नाणेफेकी या ठिकाणी होती आहे. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची शेर संघ जाती आहे ती म्हणजे प्रदीप आणि स्वप्नील. 24 चेंडू आणि 29 धावांचं हे सोपं आणि कठीण आव्हान आहे. थोडं सोपं आणि थोडं कठीण आव्हान. धन्यवाद. व्यासपीठात समोरून जरा गर्दी कमी करायची आहे. चोवीस चेंडू आणि 29 धावांची गरज. शेळी संघ नाणेफेकी जिंकले. क्षेत्ररक्षण सॉरी आपला निर्णय कळवायचा आहे. 24 चेंडू आणि 29 धावा. बघा असं समीकरण लक्षात घ्यायचं आहे. शेरे संघ आणि आवाजपाली संघ. षटक क्रमांक पहिला आवाजपाली संघाकडून गोलंदाज संजोग. आपण पाहिलं संजोग फलंदाजीच्या रूपाने सुद्धा या मैदानामध्ये खेळत होता. अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल संजोग याला. पाहायला गेलं तर संजोग त्याचे वडील सुद्धा या संघामध्ये दिसतात सतीश तरणे साहेब. नक्कीच बघा. तसेच त्याचे काका विनायक तरणे म्हणजे एकाच भाईबंदकीमध्ये असलेला हा संघ थोडासा मला वाटतो. नक्कीच पहिल्या चेंडूवर प्रहार गेलाय. गॅपच्या दिशेने फटका जातो. चेंडू गणगळत गुदगुळ्या करत चौकार चपरा चाबूक शॉट.
धन्यवाद. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर प्रहार केला चौकारासाठी नक्कीच स्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल. नक्कीच सुंदर फटका. पुन्हा एकदा गॅप शॉट म्हणता येईल. तिथे क्षेत्ररक्षक मात्र हजर आहे. 1 धाव येते धावफलकावर. धावसंख्या 1च्या मदतीने 5 या धावसंख्येवर. पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिले संजोग घेऊन आलाय, परंतु संजोगच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता चौकारासाठी. दुसरा चेंडू मात्र संजोगने थोडासा अप्रतिम टाकला. 1 धाव येते 5 धावसंख्या. नक्कीच पुन्हा एकदा हलकीशी कट करतो. तिथे नक्कीच 1 धाव येते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मला दोन्ही फलंदाजामध्ये. सलामीला आलेले स्वप्नील आणि प्रदीपच्या दोघांमध्ये. पाहायला गेलं 1 धाव येते धावफलकावर. 1च्या मदतीने शेरी संघाची धावसंख्या 6 या आकडेवर जाते. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक पहिले संजोगचं स्लॉगचं चालू आहे. नक्कीच पुन्हा एकदा तोच फटका. त्याच फटक्याची पुनरावृत्ती प्रदीप करतोय. चेंडू फरार होतोय. कार्पेट शॉट चौकार. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित अंबरजे गावचे एक उद्योजक आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय नामदेव सीताराम परटोळे साहेब यांना विनंती आहे व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय नामदेवजी परटोळे साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच त्यांच्या समोर आलेले आमचे आदरणीय पंढरी रामचंद्र परटोळे साहेब यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. षटकातील पुढे चेंडू प्रदीप याला. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू प्रहार केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल सुटतोय. प्रदीपला जीवदान. झेल सोडला का कॅच मॅच सोडली. कॅच विन द मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे, परंतु ते जो क्षेत्ररक्षक झेल सोडतो या झेलचं प्रायचित्त भोगावं लागणार. कारण येणार चेंडू सांगतील कारण त्या प्रदीपनं 2 चौकार मारले अप्रतिम आपल्या संघासाठी, परंतु 2 धावा वसूल करतोय. धावसंख्या 2च्या मदतीने 12. आणि मात्र संजोग मात्र कुठेतरी प्रेशराईज होतोय. नक्कीच पाहायला मिळेल या चेंडूच्या रूपानं. व्हाईट चेंडू अवंतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या 13 या आकड्यावर. पाहिले गेलं तर षटक क्रमांक पहिलं संजोग आपल्या षटकातील उर्वरित येणारा फक्त 1 चेंडू बाकी आहे. चेंडू उचली घेते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा प्रदीप याला आता मात्र झटका बसतो. प्रदीप बाजतोय. 1 गडी बाद. धावसंख्या 13. ऐकूया एक सॉरी धन्यवाद. माफी असावी. स्वप्नील आउट झालाय. प्रदीप अजून मैदानात आहे. स्वप्नील यानं 2 चौकार मारले होते. पॉईंटच्या दिशेने अप्रतिम खेळी केली आपल्या संघासाठी. नक्कीच त्याने त्याचं काम करून मात्र तो खेळाडू कक्षामध्ये परतलाय. 13 धावा धावसंख्येवर धावफलकावर लागलेला आहे. येणारे चेंडू राहील 18 आणि विजयासाठी धावा राहिल्या त्या 16. 18 चेंडू आणि 16 धावांची गरज विजयासाठी. चला सामना त्वरित चालू करा. शेरे संघ 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. सामना चालू करायचा. आवाजपाली संघ 18 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण शेरे संघासाठी. 18 धावा आणि 16 धावांचं हे सोपं आणि कठीण थोडंसं आव्हान मला तरी वाटतं. शेरी संघामध्ये अजून विकास डोंगरे सारखा फलंदाज बाकी आहे. 18 चेंडू आणि 16 धावा. ओहो मला तरी वाटतं पहिला चेंडू पाहायला गेलं तर अप्रतिम निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण बनतंय 17 चेंडू आणि 16 धावा. पहिलं षटक पाहिलं तर 13 धावा कुठला 1 गडी बाद. ज्या स्वप्नील यानं अप्रतिम 2 फटके पॉईंटच्या दिशेने चौकार मारले होते. त्या चौकारच्या मदतीने 13 धावांवर मजल मारली. षटकातील पुढे चेंडू लोअर फुलटाचा चेंडू आहे. चेंडू सुकेर लागला. तिथे क्षेत्ररक्षक अजर प्रदीपच्या बॅटमधून 1 धाव येते कंप्लीट होते. 1 धाव येते धावफलकावर. 1ने पुढे जात आहे. धावसंख्या 14 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात असताना गोलंदाज हनुमान यानं सुद्धा अप्रतिम खेळी केली होती आपल्या संघासाठी. नक्कीच ब्लॉक होलला चेंडू जातो. तिथे क्षेत्ररक्षक हजर आहे. 1 धाव येते. एकेरी धावफलकावर पाहायला मिळते. षटक या षटकामध्ये 3 चेंडू पाहिले. अप्रतिम कोणताही मोठा फटका नाही. फक्त एकेरी धाव घेण्यात यश आले फलंदाजांना. या षटकातील पुढला चेंडू मात्र बॅटची कडा घेतो. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक
आणि झेल सुटतोय, तू तू मी करत झेल इथे सुटतोय. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र धावफलकावर येतात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 17 या आकडेवर. या षटकातील मात्र येणारे अजून 2 चेंडू बाकी आहेत. 17 धावसंख्या, 29 धावांचं आव्हान ठेवलं आहे शेरे संघासाठी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात आहे. प्रगतीपथावर मात्र थोडंसं अनुमानाचं. आणि पुन्हा एकदा मात्र वाटतं 22च्या रूपाने धावे काय पंच 22च्या रूपाने धावा आहे काही. ओके धन्यवाद. ही 22च्या रूपाने एक धाव येथे धावसंख्या 18. या षटकातील मात्र येणारा शेवटचा चेंडू बाकी. सुंदर फटका आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. फरार 4 धावा. डीजे एनजे. आईला दिली डोंगुराचे पारी गो डोंगुराचे पारी. आईला दिली डोंगुराचे पारी गो डोंगुराचे पारी. धन्यवाद. या चौकारानं मात्र धावफलक कुठेतरी पुढे नेलंय. धावसंख्या झाली ती 22. विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 7 धावा शेरी संघाला. मी म्हटलं होतं जी फलंदाजीच्या प्रमाणे फलंदाजी करतायत, कारण खूप स्फोटक आणि घातक फलंदाज आहेत या शेरी संघामध्ये. या प्रतिभेने चौकाराच्या मदतीने आणि शेही संघ नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी साई स्पोर्ट किरवली संघाला. यापुढे होणारा रोमांचकारी आणि चित्तथरारक सामना. वासुदेव षटक क्रमांक 3 मार्गस्थ जात असताना पाहायला गेला तर 12 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलक लावलाय 22 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर प्रतिभेचा प्रहार, थोडंसं टीमिटिंग डासळतं. इथे चेंडू वेध घेतोय सीमारेषेचा. नक्कीच चेंडू 1-1-1 बा चौकार. धन्यवाद डीजे. या चौकारानं मात्र कमबॅक होतंय. शेरे संघ जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर जातोय. फक्त 3 धावांची गरज. 11 चेंडू आणि 3 धावा. प्रतिभेला यशाला चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. बघूया आणि क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतोय. झेलबाद प्रदीपची केली संपुष्टात येते. आता मात्र नवीन फलंदाज नक्कीच मात्र वाटतंय कोण येतंय. धन्यवाद डीजे. विकास डोंगरे मात्र मैदानात येतो. हा विकास याचं नाव सुद्धा या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. पाहायला गेलं तर ओरामचे सामने असो किंवा अंडरआर्मचे सामने, फलंदाजीमध्ये आपलं नाव वर्चस्व प्रस्थापित करतोय. आता मात्र आमचे सहकारी समालोचक जगदीश तारमळे खुशीच्या उंबरट्यावर दिसत आहेत. चेहऱ्यावर मात्र हास्य येत आहे. खूप मोठा हास्य मानावं लागेल, कारण जेव्हा आपला गावचा संघ विजय होतो, विजयाचा जल्लोष मात्र आमचे जगदीश तारमळे इथे करतात. यापुढे होणारा सामना मात्र सुद्धा शेही संघ सुद्धा मात्र खूप मोठं कॉम्बिनेशन या क्रिकेटमध्ये आहे. खूप मोठं नाव शेही संघाचं ऐकायला मिळतं या टेनिस क्रिकेटमध्ये. यानंतर होणारा सामना असेल 10 चेंडू आणि विजयासाठी राहिल्या त्या 2 धावा. 3 धावा. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू हवे त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र वाटतं पुन्हा झटका बसतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद होत आहेत. डीजे धन्यवाद डीजे. पुढील फलंदाज बाद होतोय. रोशन येतोय आणि नक्कीच माझा स्ट्राईकला येतो विकास. विकासच्या मनात कुठेतरी चालला असेल, कधी मी येतो फलंदाजीला षटकार भिडकून देतो. रोशन आलाय. विजयासाठी 9 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी. सुंदर फटका. मी म्हटलं होतं अप्रतिम फलंदाजी असते विकासाची. नक्कीच 1 धाव इथे येते. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेला 1 धावेला. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. शेरी संघाला विजय होण्यासाठी 8 चेंडू आणि 2 धावा. सुंदर फटका आहे. कार्पेट शॉट येतोय. माझ्या माहितीप्रमाणे 1 धाव येते. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. बघूया विकास. नक्कीच माझे प्रेक्षक वाट बघत असतील विकास आपल्या बॅटमधून षटकार बघण्याची. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे.
आणि चेंडू बॉलचा संपर्क होतोय. विकास इज ऑन फायर. चेंडू फरार. या 4 धावेच्या मदतीने संघ मात्र इथे विजय झालाय. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. जगदीश तारमळे यांच्याकडून संघाचं अभिनंदन आणि कौतुक. संपादन केलं, यश संपादन केलंय. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश आणि सेही संघाला माझ्याकडून या पुढील सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. मी इथेच थांबतोय. पुढील धावतं समालोचन व्हॉइस ऑफ द शेरे जगदीश तारमळे. धन्यवाद.